ठेवलाय बोलला आता काय लावला एकच पोर आहे आणि हे बाकीचे पण खरे पाहिजे खरे गावाला एकच खातोय मरतो जमला आपलं नाव काय? माझं नाव मिलिंद भाऊराव सुरवाडे. आपण कुठे राहतात? मी राहतो टाकडी, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. बरं, आज ईदचा त्योहार आहे. हो. आणि हा जो मुस्लिम बांधव एकदम चांगल्या पद्धतीने बनवतात, उत्साहानं साजरा करतात. हो. बरं, या संदर्भामध्ये ईदच्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकतात? ईदच्या संदर्भात म्हणजे सांगू शकतो की म्हणजे आमचं माध्यमातून, माझ्या माध्यमातून सर्व एकत्र व्हायला पाहिजे, सर्व प्रेमानं राहायला पाहिजे आणि माझ्यापर्यंत जेवढं होईल मी तेवढं सहकार्य करतो. बरं, पुढे पण करत राहील. बरं, या ईदच्या कार्यक्रमाला आपण कसा साजरा करतात? थोडक्यात काय सांगाल? कसा साजरा करतात? काय खीर खुर्मा वगैरे काय कर? आम्ही खीर खुर्मा करतो. आमच्या मोहल्ल्यातले जेवढे चाहणारे आहे त्यांना बोलवतो, बाहेरच्या चाहणाऱ्यांना बोलवतो, त्यांना आम्ही खाऊ घालतो. बरं, आता हे तुझं कितवं वर्ष आहे? माझं हे 6वं-7वं वर्ष आहे. 6वं-7वं वर्ष आहे. सालाबाद म्हणजे प्रतिवर्षी आपण उत्साहाने साजरा करतात. प्रतिवर्षी. आणि या ठिकाणी खीर खुर्म्याला वार्डातील जेवढे काही पुरुष महिला आहेत ते उपस्थित राहतात. पूर्ण उपस्थित राहतात. बरोबर, बहुसंख्येने उपस्थित राहतात आणि एक उत्साहपूर्ण वातावरण तयार असतं. बरं, याच्या पुढील आपलं विजन काय राहणार आहे पुढचं भविष्यामध्ये? पुढचं म्हणजे जे मी करतो आहे ते नेहमी करता राहणार आहे. आणि माझ्या म्हणण्याचा मुद्दा असा आहे की बा पुढे चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे सर्व काही. बरोबर, म्हणजे हा जो आता तू साध्या पद्धतीने बनवतोय तर अजून तुझा संकल्प आहे की बा अजून जास्त चांगल्या प्रकारे याच्यामध्ये भर कशी पडेल, यासाठी आपला संकल्प राहणार आहे. आता आपलं नाव काय आहे? माझं नाव कल्याणी भीमराव सुरवाडे, राहणार टाकळी. आमच्या गावामध्ये मिलिंद सुरवाडे हे एक मुख्य कार्य करत आहेत या बाबतीत. म्हणजे ईद वगैरे साजरी करतात का? ईद वगैरे दरवर्षी त्यांच्याकडून हा कार्यक्रम सादर होतो आणि चांगल्या परीने होतो. आणि आमच्या गावामध्ये सर्वजण ह्या गोष्टीचा म्हणजे खीर खुर्म्याचा सर्व आनंद घेतात. बरं, आणि हा त्यांचा म्हणजे हा निर्णय हा खूप चांगला आहे. बरेच वर्षापासून ते करतायत आणि म्हणजे आम्हाला एक खीर खुर्माचं खाण्याचं हे. बरं, म्हणजे त्यांच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होतात आणि एक उत्साहाचं वातावरण असतं सर्व. अजून आपण काय याच्या संदर्भात अजून काय सांगू शकतात आपण? आज ईदचा सण आहे. म्हणजे ईद हा असा सण आहे की म्हणजे सर्व एकत्र येतात, एकत्र मिळून आपले म्हणजे सहवास राहतो, त्यांच्यासोबत राहून म्हणजे बसतात. आणि आज जे मिलिंद सुरवाडे हे कार्य करत आहे हे खूप चांगलं करत आहे की म्हणजे सर्वांना सर्वांना एकत्र येण्याचं होतं, भेट होते अशी. बरं.